नमस्कार मंडळी, ही बघा अंगणात मखमलीची झाडं लावली आहेत. त्याला छोट्या छोट्या कळ्या पण आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात लावलेली, बरोबर घटस्थापना होते, दुर्गादेवी येते त्यावेळेला ह्याची फुलं मोठी होतात. आणि तुम्ही म्हणाल ही तर झेंडूची झाडं आहेत, काय कायांना माहिती पण नसेल की याला मखमलीची झाडं म्हणतात म्हणून. पण मखमलीची झाडांना छोटी फुलं येतात आणि झेंडूच्या फुलांना मोठी फुलं येतात. हे जास्वंदीचं झाड आम्ही 3 वर्षापूर्वी आणलं होतं, पण त्याला आता कळ्या आणि फुलं भरपूर प्रमाणात येतात. गणपतीच्या दिवसात तर सर्वजण इथूनच फुलं न्यायची, कारण गणपतीला जास्वंदीचं फूल आवडतं. लिंबूचं झाड आमच्या आजी सासूनं लावलेलं. आता लिंबूचा बहार चालू झाला आहे, त्यामुळं पूर्ण भरलेलं असते. आणि हे छोटा इथं बघा आंब्याचं झाड, आवळूच्या पानाचं. आता महाळाचा महिना चालू असल्यामुळं सर्वांनी आळूची पानं नेलेत, त्यामुळे एकच पान दिसते. आणि इकडं पुढं भोपळ्याचा वेल आहे, कढीपत्त्याचं झाड आहे. भोपळ्याचा वेल तुम्हाला तर माहीत असेल, गौरीच्या वेळेला आपण शापू आणि भोपळ्याची पानं एकत्र करून त्याची भाजी बनवतो. आणि नंतर भोपळा आला की तो मोठा झाल्यानंतर त्याच्या घाऱ्या बनवतो. हा भोपळ्याचा वेल आम्ही बघा मांडवावर चढवलाय. तो सगळ्या पूर्ण मांडवावर पसरतो आणि त्यामुळं भोपळं पण जास्त प्रमाणात लागतात. आणि हो, एक सांगायचंच राहिलं, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.